हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. बघा, हे चवळीचे बी आहेत. काल भिजवले होते रात्री. 8 ते 9 घंटे भिजवावे लागतात. हे रात्री भिजवून ठेवावं लागते आणि सकाळी त्याची भाजी करावी लागते. आता हो का, हे कच्चे आहेत भिजवलेले. आता हे मी शिजवून घेतलेत. ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली. हो का, ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून मी शिजवून घेतले. कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घेतल्या. आता कुकरमध्ये शिजवल्याशिवाय हे शिजत नाहीत. का तर भिजवलेल्या वस्तू असते ना, लवकर शिजत नाहीत. फक्त मटकी लवकर शिजते भिजवलेली, हे शिजत नाहीत. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला हे काय तेल टाकलं आहे मी. आता तेल चांगलं गरम झालं का बघायचं. हो का, असं जर तेल गरम झालं असलं तर त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकायचे. मोहरी तुम्ही टोमॅटोची पेस्ट, कांदा टोमॅटोची पेस्ट करू शकता. मी कालच कांदा टोमॅटो पेस्टची ना बटाट्याची भाजी टाकली होती. ते आता मी ही साधीच भाजी करणार आहे, पेस्ट करणार नाही. हो का, तेल गरम झाले. आता ह्याच्यात मोहरी टाकली. आता जिरे टाकले. दोन्ही फोडणी चांगली येऊ द्यायची. तुम्हाला टाकायची असली तर हिरवी मिरची फ्लेवरसाठी लांब लांब चिरायची, अशी लांब लांब चिरायची पातळ, आणि त्याच्यामध्ये टाकून द्यायची. मी काहीच टाकणार नाही आज साधं करणार आहे. आता हो का, हे चांगली फोडणी आली आणि फोडणी चांगली येऊ द्यायची बरं का. मोहरी जर तडतडली नाही तर भाजी चांगली लागत नाही. फोडणी चांगली आली तर भाजी चांगली लागते. आता बघा, हो का, हे भाजायचे तर आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे. लसूण बारीक केला आहे, लसूण पेस्ट केली मी घरचीच लसूण पेस्ट वापरते. केमिकलची असते बाजारातली लसूण पेस्ट, वापरायची नसते. पण आता बायकांना सगळं ऐकतं पाहिजे, काहीच नको, कुठंच त्यांना ताण नको आहे बायकांना. पुरुष माणसं किती काम केलं तर चालतं, पण आजकाल बायकांना सगळं ऐकतं पाहिजे. आता हो का, ह्याच्यामध्ये मी बारीक करून घेतलं आहे लसूण चांगला. मी अद्रक पण घालणार नाही आज. तुम्ही अद्रक, लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो घालू शकता. ह्याच्यामध्ये मी काहीच घालणार नाही. आता हो का, मीठ टाकून शिजवलं हे आपण लक्षात ठेवायचं बरं का. नाहीतर तुम्ही लक्षात नाही ठेवलं तर ते आंबट भाजी खरट होऊन जाईल, कुणी खायचं नाही. आता हो का, हे कांदा भाजायला आता चिवड्याचं मीठ आहे बरं का माझं. चिवड्याखाली मसाला निघतो ना, ती वापरून टाकायचा भाज्याला, चटणीला. आता हो का, हे काय जास्त लागत नाही. आता हे आणखीन ह्याच्यावरून मला मसाला टाकावा लागणार आहे. मीठ टाकावं लागणार आहे. हो का, मीठ ह्याच्यामध्ये टाकलं आहे म्हणजे चांगलं भाजतं आहे. हे मीठ टाकलं ना, चांगलं भाजतं आहे. आता ह्याच्यामध्ये मी लसूण टाकते. लसूण पण चांगला भाजून निघतं आहे. लसूण मी फोडणीतच टाकायला पाहिजे होता, पण मी विसरले लसूण फोडणीत टाकायचा. आता ह्याच्यामध्ये टाकते. हो का, आणि हे धुवून घ्यायचं, खलबत्ता धुवून घ्यायचा. धुवून घेतलं की भाजीच्या पाण्याला कामाला येतं. हे काय असं चिटकलेलं असतं, एका हाताने निघत नाही, एका हातात व्हिडिओ धरावा लागतं आहे. हो का, आता हे चांगलं भाजून घेते. भाजून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे आपल्याला. थोडी मिरची टाकायची, थोडी काळा मसाला टाकायचा. माझा काळा मसाला होममेड आहे. काळा मसाला टाकला की मला कोणताही सब्जी मसाला वगैरे घालावा लागत नाही. इतका छान माझा काळा मसाला झालेला आहे. त्याची पण रेसिपी टाकलेली आहे मी. काळा मसाला तयार केली त्याची रेसिपी टाकलेली आहे. आता हे चांगलं भाजून घेते. भाजून घेतल्यानंतर ह्याच्यात सगळे मसाले टाकते. सगळे मसाले टाकल्यानंतर परत ती मटकी टाकायची. मटकी आपली शिजलेलीच आहे. आणि भाजीला बाइंडिंग येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये थोडं बेसन टाकणार आहे, म्हणजे भाजीला बाइंडिंग देते. आणि तुम्हाला जर भाजीला बाइंडिंग आणायची असली तर हे शिजल्याला सुद्धा मिक्सरमधून काढायचं बरं का. एवढे बी मिक्सरमधून काढायचे आणि ते टाकून द्यायचे. बाइंडिंग चांगली येते. मिक्सरमधून बी काढले का थोडे, त्याला बाइंडिंग भाजीला चांगली येते आणि भाजी पण छान लागते बघा खायला. आता हे चांगलं भाजून घेते मी. आणि भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकते. आता मला ना ते मिक्सरमधून काढायचं थोडं बाइंडिंग येण्यासाठी. हे चवळी शिजवलेली, चवळीचे बी आहेत बरं काही. आता हे बघा, ह्याच्यामध्ये काळा मसाला टाकला आहे, बेसन टाकलं आहे 1 चमचा. ही छोटा चमचा आहे बरं का. ह्या चमच्याने एक चमचा बेसन टाकले. माझी भाजी थोडी आहे, 3 माणसाची आहे. तुम्हाला जास्त टाकायचं असतं तर जास्त पण ही भाजी करून जास्त बेसन टाकू शकता बरं का. इथं हळद टाकली आणि इथं लाल मिरची टाकली. आता हे सगळं हलवून घेते. आपल्याला हे कांदा जास्त भाजायला आहे ना, कांद्याला टेस्ट जास्त भाजल्यावर येत नाही, चांगली करपट टेस्ट येते. आता बघा, आपण ना ह्याच्यामध्ये हे पाणी टाकणार आहे.
आता हे उकळलं किंवा ही पेस्ट करून घेतली मी. चवळीचे बी आहेत ना, त्याची शिजवलेली पेस्ट आहे ही. आता ही पेस्ट आणि ही चवळीचे बी दोन्ही मिक्स करून आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे. आता खळखळ उकळी आली की ह्याच्यामध्येच टाकणार आहे मी. ही पेस्ट ह्याच्यामध्ये टाकली. फक्त चवळीच्या बियाची आहे बरं का, बाइंडिंग येण्यासाठी. आता हे पाणी चांगलं उकळलं की ह्याच्यामध्ये टाकते आणि भाजी करते. आता हे बघा चांगलं ह्याच्यात मिक्स केले ते चवळीची बीची पेस्ट काढलेली. आणि आता हो का हे चांगलं पाणी उकळून आलं आहे बरं का. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय बसणार नाही, आपल्याला भगुन्यात करायचं आहे. आता ह्याच्या भगुन्यात सगळ्या चवळीच्या बियामध्ये मी आता ही पाणी टाकायचे. भाजी मला जास्त करायची होती ना, त्याच्यासाठी मग मी बाइंडिंग येण्यासाठी थोडं बेसन टाकलं आहे आणि थोडं चवळीच्या बिया पाण्यामध्ये हे मिक्सरमधून काढल्यात. हो का, अशी आमटी छान बाइंडिंग घेऊन छान होती. तुम्हाला मोकळी करायची असली तर चवळीची बियाची भाजी मोकळीसुद्धा होती बरं का. कांदा लसूण टाकायचा त्याच्यामध्ये आणि नुसतं शिजवून घेऊन त्याला तेलात फोडणी द्यायची. आता हो का किती छान झालं. ही रस्सा भाजी केली बरं का मी, चवळीच्या शेंगाची, चवळीच्या बियाची रस्सा भाजी केली, जसं आपण मटकीची करतो ना तसं. आता ह्याला चांगलं उकळू देते आणि किंचित इतकीच साखर टाकते, इतकी पाव चमचा, छोटा चमचा पाव साखर टाकते. का तर साखर टाकल्यानंतर चवीला खूप छान होती ती भाजी. ह्याच्यामध्ये मी विसरले बघा, ह्याच्यामध्ये शेंगासुद्धा कच्च्या शेंगदाण्याची बी असतात ना, तीसुद्धा काढून मिक्सरमधून ह्याच्यामध्ये टाकले तर मखमलीसारखी त्याची प्युरी तयार होती आणि रस्सा भाजी खूप छान लागते. आता मी ह्याच्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. ह्याला चांगलं उकळू देते आणि थोडीशी साखर टाकते ह्याच्यामध्ये. आता थोडीशी साखर टाकते का तर उतू जाईल म्हणून मी बारीक करायला. हे बघा इतकीच साखर टाकायची, जास्त टाकायची नाही. चांगली भाजी उकळायली बघा. आता हे काय शेंगदाण्याचं कूट टाकलं, थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं म्हणजे टेस्ट चांगली येते. माझ्याकडं खोबरं कमी आवडते म्हणून मी खोबरं जास्त टाकत नाही कोणत्या भाज्यामध्ये. तुमच्याकडे आवडत असेल तर कांदा लसूण खोबरं शेंगदाणे ह्याची पेस्ट करायची, मग अशी भाजी फोडणी द्यायची. त्याला मग प्युरीला घट्ट व्हायला बेसनसुद्धा लागत नाही आणि ह्याचं बीजसुद्धा मिक्सरमधून काढायची गरज लागत नाही. तुम्ही पेस्ट करून टाकल्यानंतर कांदा लसूण खोबरं टोमॅटो. आता हो का छान शिजायली बरं का. आता बघा कसं वरी तर्री आल्यासारखं झालं आहे. कोथिंबीर वरी तवंगायली आणि कोथिंबीर हे अशा भाज्यामध्ये ह्याच्यामध्येच टाकायची म्हणजे कोथिंबीरची फ्लेवर खूप छान येते आणि कोथिंबीर छान लागते. ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर वरून नाही टाकायची, ह्याच्यामध्येच टाकून उकळू द्यायचं चांगलं त्याला. ही भाजी पौष्टिक असते, छान असते. आपली मटकी कशी असते ना तशीच ही भाजी पण असते, खावी लागते ही कधी कधी. आता बघा मी ही रस्सा भाजी केलेली किती छान दिसायली आणि इतका फ्लेवर छान यायला ना सगळ्या घरामध्ये. ह्याचा रस्सा भाजी केली. तुम्ही मोकळी पण करू शकता, असंच करायची, फक्त पाणी टाकायचं नाही. कुकरमध्ये पहिल्या दिवशी रात्री भिजवायचं, कुकरमधून त्याच्या शिट्ट्या घ्यायच्या. शिट्ट्या घेऊन ते कुकरमधून एका चाळणीमध्ये काढायचं, मीठ टाकून शिट्ट्या घ्यायच्या, चाळणीमध्ये काढायचं. कांदा लसूण अद्रक टोमॅटो भाजायचा आणि त्याच्यामध्ये ते बी टाकून द्यायचे, तेलामध्ये परतून घ्यायचे आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं. तुम्हाला टाकायची असेल तर खोबऱ्याची पेस्ट टाकायची आणखीन. आता बघा किती छान झाले. माझं जर हे चवळीच्या बियापासून तयार केलेली रस्सा भाजी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रस्सा भाजी कशी वाटली. ज्वारीच्या भाकरीबरोबर खा, नाचणीच्या भाकरीबरोबर खा, बाजरीच्या भाकरीबरोबर खा, पोळीबरोबर खा, चपातीबरोबर खा, भाताबरोबर खा. तुम्हाला ज्याच्याबरोबर सर्व करा त्याच्याबरोबर सर्व करा. खूप टेस्टी असते आणि पौष्टिक पण असते बरं का. धन्यवाद.